नमस्कार मित्रांनो, वास्तुविनोद चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला टॉपिक करिअर व वास्तू. करिअरमध्ये खूप साऱ्या समस्या खूप साऱ्या लोकांना येतात. स्पेशली नवीन जॉब लवकर भेटत नाही, आहे तो जॉब टिकवण्यामध्ये प्रॉब्लेम येतात. ऑफिसमध्ये खूप सारं पॉलिटिक्स, त्याच्याने पण तुमचा जो जॉब टिकवत आहे तुम्ही, त्यात ऑफिस पॉलिटिक्समुळं खूप साऱ्या लोकांना आहे त्या जॉबमध्ये मॅनेज करणं पण मुश्किल होऊन जातं. आणि खूप साऱ्या लोकांना अशा पण समस्या असू शकतात की ते एकाच जॉबवर स्टकअप झालेत आणि त्याच जॉबमधून त्यांना प्रमोशन मिळी नाही, किंवा त्यांचा पगार वाढ होई नाही, किंवा त्या जॉबमधून ते बाहेर पडून नवीन चांगली अपॉर्च्युनिटी किंवा नवीन नोकरी त्यांना मिळत नाही. ह्या झाल्या आपल्या करिअरशी रिलेटेड समस्या. आता वास्तूमध्ये दोन महत्त्वपूर्ण दिशा ज्या आहेत त्या या करिअरशी संबंधित आहेत. पहिली दिशा, जी सगळ्यात महत्त्वाची दिशा जी आहे ती आहे नॉर्थ डायरेक्शन. जेव्हा नॉर्थ डायरेक्शन आपला बिघडतो किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये जेव्हा दोष येतात, त्यावेळेस आपल्या करिअरमध्ये समस्या निर्माण होतात. मित्रांनो, नॉर्थ डायरेक्शनचं जे तत्व आहे ते वॉटर आहे. वॉटर एलिमेंट जो आहे तो नेहमी आपल्या नॉर्थ डायरेक्शनमध्ये बॅलन्स्ड असला पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ नॉर्थ डायरेक्शन जो आहे तो कट असता कामा नये, किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये अँटी एलिमेंट्स, वॉटरच्या विरोधी तत्व, त्या तत्वाशी निगडीत वस्तू किंवा कलर्स किंवा ऑब्जेक्ट्स तिथं असता कामा नयेत. वॉटर एलिमेंटचे जे अँटी एलिमेंट्स किंवा विरोधी तत्व जे आहेत ते आहेत फायर, तसेच पृथ्वी. वॉटर एलिमेंट नॉर्थ डायरेक्शन, त्याचे अँटी एलिमेंटचे कलर्स किंवा ऑब्जेक्ट्स येतात. अशा वेळेस आपल्या करिअरमध्ये समस्या निर्माण होतात. वॉटरचे अँटी एलिमेंट जसं फायर, जर नॉर्थ डायरेक्शनमध्ये किचन आलं किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये लाल कलरच्या तुम्ही वस्तू ठेवलात, किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये वुडन फर्निचर आलं, किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये येलो कलरचे ऑब्जेक्ट्स, किंवा तुमच्या नॉर्थ डायरेक्शनमध्ये ऑरेंज कलरचे ऑब्जेक्ट्स किंवा कलर्स जर नॉर्थ डायरेक्शनमध्ये आले असतील, तर अशा वेळेस करिअरच्या समस्या निर्माण होतात. आणि जेव्हा आपला नॉर्थ डायरेक्शन जो आहे तो कट होतो, अशा वेळेस पण आपल्याला करिअरशी रिलेटेड समस्यांना सामोरे जावं लागतं. आता आपण नॉर्थ डायरेक्शनमध्ये अँटी एलिमेंट जे आहेत त्या अँटी एलिमेंट्स, रेड कलर, येलो कलर, ऑरेंज कलर, ह्या वस्तू, ह्या कलर्स, हे तुम्ही तिथं नॉर्थ डायरेक्शनमध्ये जर ठेवला असाल तर ते तुम्ही चेक करा आणि ते तिथून तुम्ही काढा. तसेच जर नॉर्थ डायरेक्शनमध्ये जर कट आला असेल तर अशा वेळेस तुम्ही नॉर्थच्या कट पोर्शनमध्ये व्हाईट कलरचा 4 इंचीचा टेप त्या कट पोर्शनला तुम्ही लावा, किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये जिथं कट आलेला आहे अशा ठिकाणी तुम्ही व्हाईट कलरचा 0 बल्ब नेहमी चालू राहील अशी अरेंजमेंट करून ठेवा. आता ज्या लोकांना नवीन जॉब मिळत नाही, अशा लोकांनी नॉर्थ डायरेक्शन जो आहे त्या नॉर्थ डायरेक्शनला, त्यांनी नॉर्थ डायरेक्शन अशा लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट दिशा आहे. कारण नॉर्थ डायरेक्शनमधून आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन संधी, नवीन जॉबच्या संधी ज्या आहेत त्या नॉर्थ डायरेक्शनमधूनच येतात. ज्या लोकांना नवीन जॉब मिळवायचा आहे अशा लोकांनी आपला रिझ्यूम एक ब्ल्यू कलरच्या फोल्डरमध्ये नॉर्थ डायरेक्शनमध्ये ठेवून त्या फोल्डरच्या वर ग्रीन कलरच्या पेननी
आपल्या कुलदेवतेचं नाव लिहून तिथे ठेवलं पाहिजे. असं केल्यानं त्यांना नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतील. जे लोक नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जात आहेत फर्स्ट टाईम, अशा लोकांसाठी ही महत्त्वपूर्ण टीप आहे. अशा लोकांनी नेहमी नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जेव्हा पण तुम्ही जाल त्यावेळेस एक स्काय ब्ल्यू कलरचा नवीन शर्ट जर तुम्ही घालाल तर तुम्हाला नक्की त्या इंटरव्ह्यूमध्ये यश मिळेल. नवीन जॉब मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आता ज्या लोकांना एक्झिस्टिंग जॉब टिकवण्यामध्ये अडचणी यायला लागलेत किंवा एक्झिस्टिंग जॉबमध्ये त्यांना प्रमोशन भेटत नाही, अशा लोकांनी आपला नॉर्थ डायरेक्शन जो आहे, जसं आपण डिस्कस केलं, नॉर्थ डायरेक्शन तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जे लोक एका एक्झिस्टिंग जॉबमध्ये स्टकअप झालेत, एक्झिस्टिंग जॉब टिकवण्यामध्ये ज्यांना अडचणी यायला लागलेत, अशा लोकांनी आपला वेस्ट डायरेक्शन, पश्चिम दिशा जी आहे ती चेक केली पाहिजे. जेव्हा पश्चिम दिशेमध्ये दोष येतो अशा वेळेस आपल्या एक्झिस्टिंग जॉबमध्ये आपल्याला अडचणी येतात. आपण खूप प्रामाणिकपणे कष्ट करूनही आपल्याला जसा हवा आहे तसं रिझल्ट्स मिळत नाहीत किंवा आपल्याला जो प्रमोशन, आपला जो रिकग्नायझेशन व्हायला पाहिजे तो होत नाही. पश्चिम दिशा स्पेस एलिमेंटला दाखवते. स्पेस एलिमेंटचे अँटी एलिमेंट जे आहेत ते एअर आणि फायर. एअर एलिमेंट ग्रीन कलर दाखवतो किंवा वुडनचे फर्निचर जे आहेत ते आपल्या वेस्ट डायरेक्शनला असता कामा नयेत. वेस्ट डायरेक्शनचं जे एलिमेंट आहे ते मेटल आहे आणि वूड जे आहे तो त्याचा अँटी आहे. त्यामुळं तुमचं जे मेटल जो आहे स्पेस एलिमेंट तुमचा वेस्ट डायरेक्शन तो वीक होतो. तसेच वेस्ट डायरेक्शनला ग्रीन कलर असता कामा नये. तसेच स्पेस एलिमेंट किंवा आपला मेटल किंवा वेस्ट डायरेक्शनमध्ये फायर एलिमेंटच्या रिलेटेड वस्तू असता कामा नये. वेस्ट डायरेक्शनला किचन असता कामा नये. रेड कलर असता कामा नये. तसेच ऑरेंज कलर पण इथं अवॉइड केलं पाहिजे वेस्ट डायरेक्शनला. जर तुमच्या वेस्ट डायरेक्शनमध्ये एअर रिलेटेड किंवा फायर रिलेटेड आयटम आले असतील तर तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग जॉबमध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी आपला वेस्ट डायरेक्शन चेक करून त्या डायरेक्शनमधून अँटी एलिमेंट्स काढले पाहिजे. जेव्हा आपला वेस्ट डायरेक्शन कट होतो अशा वेळेससुद्धा आपल्याला आपल्या एक्झिस्टिंग जॉबमध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. अशा वेळेस जो आपला वेस्ट कट झालेला आहे अशा ठिकाणी, अशा पोर्शनमध्ये 4 इंचीचा येलो टेप आपण लावला पाहिजे किंवा आपला जो कट पोर्शन आहे वेस्ट डायरेक्शनचा त्या पोर्शनमध्ये येलो कलरचा 0 बल्ब नेहमी चालू राहील अशी अरेंजमेंट करून ठेवलं पाहिजे. असं केल्याने आपला जो वेस्ट डायरेक्शन आहे तो बॅलन्स होईल आणि आपल्याला आपल्या एक्झिस्टिंग जॉबमध्ये जे काही आपल्याला डिझायर्ड रिझल्ट्स पाहिजे ते आपल्याला मिळतील. आपल्याला प्रमोशन पाहिजे असेल तर आपल्याला प्रमोशन मिळेल, पगारवाढ पाहिजे असेल तर पगारवाढ मिळेल किंवा आपण एक्झिस्टिंग जॉबमधून आपण बाहेर पडून नवीन जॉब पण आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी किंवा चांगला आपल्याला नोकरी मिळू शकते. तर मित्रांनो, करिअरसाठी नॉर्थ डायरेक्शन आणि वेस्ट डायरेक्शन जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून नॉर्थ डायरेक्शन व वेस्ट डायरेक्शन जो आहे ते नेहमी बॅलन्स ठेवलं पाहिजे. आणि आपण ज्याला आपल्या करिअरमध्ये जर अडचणी निर्माण व्हायला लागलेत असं जर वाटत असेल तर अशा वेळेस तुमचा नॉर्थ डायरेक्शन आणि वेस्ट डायरेक्शन तुम्ही नेहमी चेक केला पाहिजे. आणि जसं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं ते नॉर्थचे आणि वेस्टचे जे एलिमेंट आहेत त्यांचे अँटी एलिमेंट आपण तेथे ठेवता कामा नये आणि आपल्या नॉर्थमध्ये आणि वेस्ट डायरेक्शनमध्ये कट असता कामा नये.
ह्या नॉर्थ आणि वेस्ट डायरेक्शन जेव्हा तुम्ही बॅलन्स्ड ठेवाल आणि नॉर्थचा जो वॉटर एलिमेंट तुम्ही ॲक्टिवेट ठेवाल नॉर्थ डायरेक्शनमध्ये आणि वेस्ट डायरेक्शनचा जो मेटल एलिमेंट आहे तो बॅलन्स्ड वेस्ट डायरेक्शनमध्ये तुम्ही जेव्हा बॅलन्स्ड ठेवाल, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये समस्या येणार नाहीत. ज्यांना ज्यांना आपल्या करिअरमध्ये समस्या या लागलेत किंवा ज्यांना नवीन जॉब मिळवायचा आहे, अशा लोकांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवीन नवीन टॉपिक, नवीन नवीन इन्फॉर्मेशन अलॉंग विथ सोल्युशन तुम्हाला मी देत राहीन. आणि थँक्यू.